महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। महापालिकेच्या उदासीनतेमुळे ट्रक टर्मिनल धूळखात। धुळे महानगरपालिकेने कोट्यवधींचा खर्च करून मोहाडी परिसरात ट्रक टर्मिनसची निर्मिती केली होती। मात्र महापालिकेच्या वतीने ट्रक टर्मिनसची लिलाव प्रक्रिया पार न पडल्यामुळे गेल्या 7 वर्षापासून हे ट्रक टर्मिनल धूळखात पडून आहे। दोन 2017 साली शासनाच्या एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गत 7 कोटी निधीमधून ट्रक टर्मिनलची निर्मिती करण्यात आली। धुळे शहरात येणाऱ्या जड वाहनांसह मालवाहू ट्रकांची वर्दळ थांबावी व त्यांना शहराबाहेरच माल उतरवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी या उद्देशाने या ट्रक टर्मिनलची उभारणी करण्यात आली होती। मात्र मागील 7 वर्षापासून टर्मिनलची निर्मिती होऊन सुद्धा महापालिकेच्या उदासीनतेमुळे ट्रक टर्मिनल धूळखात पडून आहे। विशेष म्हणजे या रिकाम्या गाळ्यांमध्ये बेघरांचे अतिक्रमण वाढत असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। त्यामुळे या परिसरात होत असलेलं अतिक्रमण महापालिकेने तात्काळ हटवावं तसेच ट्रक टर्मिनलचा लिलाव करून ट्रक टर्मिनल सुरू करावा अशी मागणी उबाटा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।